यशवर्धन, हा बाप्पा. अरे मी हे काय पाहतोय, तू तुझ्या पॉकेट मनीपेक्षा जास्त खर्च करतोयस. बघू. बरं मला एक सांग, तू दर महिन्याला पॉकेट मनी किती घेतोस? 2000. 2000. म्हणजे या 2000मध्ये तुझा रेल्वेचा पास, रिक्षाचं भाडं आणि काही किरकोळ खर्च हे सगळं भागून जातं. हा. मग तू मागच्या महिन्यात 1200 रुपये कसे आणि कुठं खर्च केलेस? आणि मुळात तुझ्याकडे 1200 रुपये एक्स्ट्रा आले कुठून? मम्माकडून घेतले होते आणि माझेसुद्धा काही खर्च असू शकतात. हावडेस पप्पा. मित्रांबरोबर कधी कधी बाहेर जातो. बड्डे सेलिब्रेशन असतात, मूवीला जातो. अरे मान्य आहे बाबा, तू आता कॉलेजला जातोस, तुझा एक सोशल सर्कल आहे. पण हे असे खर्चे सगळे दर महिन्यात चालत राहिले तर कसं होणार? काही फायनान्शियल डिसिप्लिन असायला हवं की नको? आता हे मी तुला एक बाप म्हणून पण विचारू शकतो, पण तू आता मोठा झाला आहे म्हणून मित्रासारखा विचारतोय. पण यात चुकीचं काय? मी जे करतो ते तुम्हाला सांगूनच तर करतो. काय लपून थोडी ठेवतो. आणि यात कसला आला फायनान्शियल डिसिप्लिन? ते यासाठी कारण का उद्या जेव्हा तू कमवता होशील ना, त्यावेळी तुला कळणारच नाही का पैसा कुठे आणि कसा खर्च करावा म्हणून. मित्रांना इम्प्रेस करण्यासाठी एक तर कोणती महागडी गाडी घेशील, नाही तर दुसरा कोणता तरी खर्च काढशील. अरे ह्या छोट्या छोट्या चुकांमुळं यंग मुलं कर्जबाजारी होतात. मग मी काय आता खर्चच करू नको, मन मारत जगू? मी तुला खर्च करूच नको असं म्हणतच नाही आहे. मी तुला फक्त म्हणतोय का वायफळ खर्च करणं टाळ. आणि राहिला प्रश्न माणसाच्या गरजेचा, तर माणसाची गरज कधी पूर्ण होऊच शकत नाही. आज एक पूर्ण होणार, उद्या दुसरी, मग तिसरी, मग चौथी, हा क्रम सुरूच राहतो आयुष्यभर. पण पप्पा, हे 200 आणि 300 हे वाचून होणार काय? अरे प्रश्न 200 आणि 300 रुपयाचा नाही आहे. प्रश्न आहे पैशाच्या योग्य वापराचा. तू असाच जर बजेट न ठेवता, न विचार करता असाच खर्च करत राहिला तर ही सवय तुला पुढं जाऊन खूप घातक ठरू शकते. मग मी आता काय करायला पाहिजे? कम ऑन यशवर्धन, यू आर अ फायनान्स स्टुडंट. तू फक्त एवढी काळजी घे का जे पैसे तू खर्च करतोय ना, दॅट शुड बी अकाउंटेबल.